तर आपण कालपर्यंत बऱ्याचशा गोष्टी अभ्यास केल्या. आज आपण आईंच्या चरित्रातल्या अजून काही गोष्टी उलगडून पाहणार आहोत. अलौकिक असं हे चरित्र आहे आणि आतापर्यंत भूलोकावर निर्माण झालेले किंवा अवतार घेतले जितके सद्गुरु रूपी आहेत त्याच्यात आईंचं चरित्र नेहमीच वेगळं आहे. तर आई आपल्या ज्या आहेत त्या सासरी गेलेल्या आहेत आणि तिथे सासरच्या मंडळींकडून त्यांना कसं छान त्यांना हवं असलेलं आध्यात्मिक किंवा पारमार्थिकच जीवन जगायला मिळते. म्हणजे सद्गुरू हे जेव्हा जन्माला येतात तेव्हा प्रत्येक वेळेला स्वतः बरोबर तशी परिस्थिती निर्माण करून ठेवली जातात. प्रतिकूल परिस्थिती असली तरी ती सुद्धा त्यांना आपल्या भक्तांना काही ना काहीतरी शिकवण देण्यासाठी असते आणि अनुकूल परिस्थिती ते करून घेतात. त्यांना स्वतःचं कार्य भूतलावर करायचं असतं. आपण पुढे वाचूया. पण आज ती कामे करीत असता सासूबाईंना त्याची जाणीव होऊ नये म्हणून त्या नेहमी दक्ष राहत असत. कारण त्यांच्या सासूबाई त्यांना कोणत्याही प्रकारे श्रम होऊ देऊ नये म्हणून फार जपत असत. धन्य ती माता पितरे, धन्य ते सासू सासरे आणि धन्य ती माणसे की ज्यांना रुक्माबाईंच्या म्हणजे आपल्या आईंच्या सहवासात वावरण्याचे भाग्य लाभले. पर्यंत आपण कालच्या प्रवचनात वाचलं होतं. धन्य ती माता पितरे म्हणजे आई वडील ज्यांनी आपल्या आईंना जन्म दिला ते सुद्धा धन्य आहेत. कारण त्यांच्या पोटी ते बाळ जन्माला आलं आणि तिथे वातावरण सुद्धा आईंचं घरात कसं होतं, पूर्णपणे आध्यात्मिक पारमार्थिक आणि त्यांच्या अवतार कार्याला साजेसं होतं. विवाह करून त्या सासरी गेल्या. सासू सासरे पण धन्य म्हणावे लागतात. मी सांगितले ना की प्रत्येक वेळेला तसं वातावरण तयार केलं जातं आणि ते वातावरण तयार करून आणि मगच अवतार कार्य सुरू होतं, त्यांचा जन्म होतो. राजगोपालांचा स्वभाव म्हणजे आपल्या आईचे जे पती होते त्यांचा स्वभाव पण रुक्माबाईंच्या स्वभावाला पूरक असाच होता. त्यांच्याकडे दोघे शिपाई होते. ते अंथरूण घालणे, कंदील पुसणे, केर काढणे, पाणी भरणे, सामान आणणे, झाडलोट करणे इत्यादी कामं करत असत. एखाद्या दिवशी जर त्याला यायला उशीर झाला तर त्यांची वाट न पाहता ती कामे राजगोपाल स्वतःच करून सोडित असे. आई पण तशाच. आणि त्यांचे पती जे होते राजगोपाल ते सुद्धा साजेसे कसे आहेत बघा. आपले शिपाई आपले नोकर आले नाहीत, त्यांना यायला वेळ झाला, उशीर झाला म्हणून ते त्यांची वाट पाहत नसत. सामान्यपणे आपल्या घरांमध्ये काय, आपण जर नोकर ठेवले असतील, नेमले असतील तर आपण काय करतो, त्यांची वाट बघतो. ते आल्याशिवाय ती कामं तशीच पडून राहतात. पण आपण जी म्हणतो ना की लक्ष्मी घरात नांदत नाही. का नांदत नाही घरात लक्ष्मी? त्याला कारण हेच आहे की आपण पारोसा केर आपले घरात ठेवलेले नोकर चाकर येई तोपर्यंत तसाच करतो. पण प्रत्येक गोष्टीची एक वेळ असते. त्या वेळेला ती कामं झालीच पाहिजे. त्यावेळेला लक्ष्मीचा वास असतो. त्यावेळेला घरातील सकाळचा त्याला पारोसा केर कचरा करणे म्हणतात. तर ते जर केलं नाही तर लक्ष्मी रुसून निघून जातो. इथे राजगोपाल जे आहे ते स्वतः पोलीस इन्स्पेक्टर आहे आणि खूप चांगला दरारा आहे त्यांचा आणि मान मराठा भई आहे. तरी सुद्धा त्यांच्या या नोकरांना यायला जर उशीर झाला तर त्यांची वाट न पाहता त्यांची कामं राजगोपाल स्वतःच करून सोडित असत. त्यामुळे दुसऱ्या दिवसापासून शिपाई आपसुकच वेळेवर कामाला हजर राहत. एक प्रकारे आपल्याला जर आपल्याकडे काम करणाऱ्या लोकांना किंवा आपल्या हाताखाली काम करणाऱ्या लोकांना किंवा आपण समजा ऑफिसमध्ये काम करतो, त्या ऑफिसमध्ये आपण एका हुद्द्यावर असू आणि आपण जर आपल्या हाताखाली काम करणाऱ्यांची वाट पाहत बसलो तर ती कामं रेंगाळतात आणि ती लोक नेहमी उशिरा सुद्धा येतात किंवा मनमुराद जगतात. मग त्यांना शिस्त लावण्यासाठी त्यांना ओरडून आपला खाक्या दाखवण्यापेक्षा आपण ती कामं जर अगोदर केली तर दुसऱ्या दिवशी ते वेळेवर येतात. साहजिकच आहे. प्रत्येक माणसाला वाटतं की अरे हे तर काही बोलले नाहीत,
पण बोलण्यापेक्षा न बोलण्यामध्ये असलेलं जी शक्ती आहे, जी ताकद आहे, ती अशा पद्धतीने असते की इथे सुद्धा त्यामुळे दुसऱ्या दिवसापासून शिपाई आपसुकच वेळेवर कामाला हजर राहत. राजगोपाल हे कोणाकडूनही पैसेच नव्हे तर धान्य, फळे किंवा इतर कोणतीही वस्तू घेत नसत. लाचलुचपत तर इथे चालणारच नाही. अशा पद्धतीची विचारसरणी असलेला पोलीस इन्स्पेक्टर असेल तर कोणाकडून पैसे सोडा, धान्य वगैरे काहीच घेणार नाही, फळं वगैरे. एकदा एक गृहस्थ आपला गुन्हा दडपून टाकण्यासाठी रात्री 11 वाजता 500 रुपये घेऊन त्यांच्याकडे आला. पुन्हा सांगतो, तो काळ फार 50 ते 60 वर्षापूर्वी किंवा 70-80 वर्षापूर्वीचा आहे. तेव्हा 500 रुपये म्हणजे आजचे 5 लाख रुपये म्हणू शकता. ज्या वेळेला एकाना 2 आणे चालत होते, एकाना 2 आणे एवढा पगार होता, त्यावेळेला 500 रुपये जर कोणाला असेल पगार तर तो लखपती म्हणता येईल. आणि 500 रुपये घेऊन स्वतःचा गुन्हा दडपून टाकण्यासाठी एक माणूस 11 वाजता रात्री घेऊन त्यांच्याकडे आला. तेव्हा त्यांनी असे काही घेण्यास मला माझ्या गुरूंची परवानगी नाही असे सांगून त्यास परत पाठवले. राजगोपालांचे सख्खे चुलत बंधू भवानीदास या नावाचे बालब्रह्मचारी होते. खरे सुख मिळवण्याच्या तळमळीने ऐन तरुण वयात हे घराबाहेर पडले आणि काशीला जाऊन एका गुरुजवळ राहिले. राजगोपालांचे सख्खे चुलत बंधू भवानीदास हे बालब्रह्मचारी होते. आता खरं सुख मिळवण्याच्या तळमळीने म्हणजे काय? खरं सुख म्हणजे काय? तर खरं सुख आपण प्रापंचात शोधत असतो ना, ते खरं सुख नाही. परमार्थात, अध्यात्मात आणि या पूर्ण विश्वाच्या मुळाशी असलेलं जे ब्रह्मांडीय तत्व आहे त्याला शोधणं, त्याला समजून घेणं, त्याला आत्मसात करणं, त्याला आपलंसं करणं, हे खरं सुख आहे. आणि त्या खऱ्या सुखाच्या शोधात ते तरुण वयात त्यांचे चुलत बंधू काशीला जाऊन एका गुरु जवळ राहिले. त्यांनी तिथे बरेच दिवस वेदांतांचा अभ्यास केला. ते गीतेवर प्रवचने करीत काही दिवस फिरत असत. आयुष्याचे शेवटचे दिवस त्यांनी हिमालयात घालवले. त्यांना राजगोपाल गुरुस्थानी मानत असत. कधीही विचार करा, प्रत्येक माणसाच्या वर्तनात त्याच्या मागे एक कुठची तरी शक्ती असते आणि ती ही शक्ती त्यांचे सख्खे चुलत बंधू. त्यांना राजगोपाल गुरुस्थानी मानत असत. रुक्माबाईचे वय लहान असून देवाकडे लक्ष आणि प्रत्येक कामात परिपूर्णता हे सर्व पाहून ते फार तिचे कौतुक करीत असत. रुक्माबाई म्हणजे कोण आहे का सांगतो, आपल्या आई. लहान वयातच त्यांचं लक्ष देवाकडे आहे आणि प्रत्येक कामात प्रेमपूर्वकता आणि परिपूर्णता, कुठचंही काम अर्धवट सोडायचं नाही आणि प्रेमाने करायचं, हे पाहून त्यांचे राजगोपालही कौतुक करत असत. कारण त्यांच्या मागे एका गुरुची शक्ती होती, एका गुरुचं पाठबळ होतं. रुक्माबाईंना स्वयंपाकी ठेवण्यापेक्षा स्वतः स्वयंपाक करणे आवडत असे. स्वयंपाक, आता मी नेहमी सांगतो ना की प्रत्येक स्त्री आपल्या घरात स्वयंपाक करते. आजकाल पुरुष पण करायला लागले, चांगली गोष्ट आहे. पण स्त्री असो किंवा पुरुष, त्याच्या आतमध्ये एक आत्मीय तत्व जे परमात्म्याचं स्वरूप आहेच. तर स्वयंपाक आपण आपल्या घरातल्या, आपल्या कुटुंबातल्या लोकांचा स्वतःसाठी जेव्हा करतो तेव्हा त्यात प्रेम टाकणं हे प्रत्येकाचं कर्तव्य, जो स्वयंपाक करेल त्याचं. हेच जर एखाद्या आचार्याकडून करून घेत असेल तर आचार्याला आपण काय देतो? पैसे देतो. तो पैसे देऊन आपल्याला जेवण बनवून देईल, अन्न बनवून देईल, पण त्या अन्नामध्ये बनवताना तो जो विचार टाकेल, जी आत्मीयता त्याची असेल ती त्यात असेल का? तर नाही, कारण तो प्रत्येक गोष्ट पैशासाठी करत असेल. तर यामुळे आपल्या आईंना स्वयंपाकी ठेवण्यापेक्षा स्वतः स्वयंपाक करणे आवडत असे. परंतु त्यावेळी स्वयंपाक्याला सोडायचे नाही असे त्यांच्या सासूबाईंचे मत होते. कारण त्या सासूबाई ज्या आहेत त्या खूप छान अशा पद्धतीचं आयुष्य जगत होत्या. प्रत्येक गोष्ट त्यांच्याकडे होती, पैसा होता, मान मरातब होतं, त्यामुळे त्यांना ते जपणं त्यावेळेला गरजेचं वाटत होतं. पण ह्या सासूबाई पूर्वीच्या काळी असलेल्या टिपिकल सासूबाई नव्हत्या.
या सासूबाई आपल्या सुनेवर प्रेम करणाऱ्या, आपल्या घरातल्यांवर प्रेम करणाऱ्या आणि प्रेम करायला शिकवणाऱ्या होत्या. त्यामुळे आपल्या घरातल्या कुटुंबातल्या व्यक्तींना त्रास होऊ नये, श्रम पडू नये म्हणून ते तशा वागत होत्या. तर त्यांनी काय सांगितलेलं की त्यांना काढूनही टाकायचं नाही. आणि दुसरी याच्या मागे एक महत्वाची गोष्ट की आपण जेव्हा छानपैकी मानमरातबात किंवा पैसे कमवण्यात आणि पैसे कमवून छान जगण्यात आपलं आयुष्य चाललेलं असतं, तेव्हा आपल्यापासून आपण कुणाचं तरी चरितार्थ चालवावा, कुणाचं तरी घर चालवावं, यासाठी त्यांना नोकरीवर ठेवणं गरजेचं असतं. हा त्याच्या मागचा फार मोठा हेतू आहे की आपण असे बनावं की आपण 4 कुटुंब पोसू शकलो पाहिजे. म्हणजे काय तर त्यांना नुसतं पैसा देऊन पोसायचं नाही, तर त्यांना आपल्यातर्फे काम द्यायचं. काम दिल्याने काय होणार की त्यांचा चरितार्थ चालणार, त्यांना फुकट खाण्याची सवयही नाही लागणार आणि त्यांचं घरही चालणार. तर त्यासाठी ह्यांच्या सासूबाईंनी काय केलंय की त्या स्वयंपाकाला सोडायचे नाही असे सासूबाईंचे मत होते. त्यामुळे आईंचा नाईलाज झाला, पण पुढे थोडक्याच दिवसात कल्लीकोटहून त्या स्वयंपाकाची मातोश्री फार आजारी असल्याची तार आली. त्यामुळे तो आपल्या गावी गेला. त्यावर घरातील अडचणींमुळे तो परत येऊ शकला नाही आणि जवळपास स्वयंपाकी मिळण्यासारखे नसल्याने सहजच रुक्माबाईंची ती इच्छा पूर्ण झाली. आता त्याच्या आईची तब्येत बिघडली म्हणून तो आपल्या गावी निघून गेला आणि परत येणं त्याला कठीण होतं. मग या वेळेला एक गोष्ट अजून महत्वाची मला तुम्हाला सांगावीशी वाटते. आर्ट ऑफ लिव्हिंग याला म्हणतात की आपण आपल्या नोकरांवर प्रत्येक काम सोपवतो आणि आपण हळूहळू दुरावलंबी बनतो, स्वावलंबी नाही राहत. आपल्याला सवय होते आणि आपल्याला कामाची सवय मोडली तर जर त्या दिवशी तो नोकर वर्ग नाही आला तर आपल्या कामाचा खोळंबा होतो. म्हणून आपली सवय कायम ठेवायची असते. मोठ्या पदावर गेलं मी बरबा एका माझ्या स्वामी भक्ताला सांगितलं की अगं त्रास होतोय म्हणून कुठचं काम सोडायचं नाही, की हे माझं काम नाही, मी अमुक अमुक हुद्द्यावर आहे, माझ्या कामाखे बसत नाही, जे काम पडेल ते करावं, कारण आपण सद्गुरू भक्त आहोत, आपण स्वामी भक्त, बरोबर आहे ना. तर तेच आहे इकडे की कुठचंही काम छोटं किंवा मोठं नसतं. आपल्याला महिन्याचा पगार मिळतो आहे, हो, कोणामुळे मिळतोय? आपल्या सद्गुरू कृपेमुळे मिळतोय. मग कामात कमी करायची काय गरज आहे? आपले वरिष्ठ जे आहेत ते आपली परीक्षा बघण्यासाठी किंवा आपले सद्गुरू आपली परीक्षा बघण्यासाठी त्या वरिष्ठामार्फत आपल्यावर जबरदस्ती करू शकतील, आपल्याला त्रास देण्याचा प्रयत्न करू शकतील. आणि मग तेव्हा त्या परीक्षेत आपण असफल झालो किंवा नापास झालो तर सद्गुरूंना आवडेल का? बरोबर आहे. म्हणजे 3 मुली इकडे बसले, या 3 मुलींचा एकच प्रॉब्लेम की आमचे जे सिनियर आहेत ते आम्हाला छळतात. ते तुमचे सिनियर छळत नाही तो, तर तुम्हाला त्यावेळेला तुमचे सद्गुरू ही गोष्ट त्यांच्या मार्फत करून घेतात. आणि अशा लोकांना मी काय सांगतो, त्रिवार त्यांचे धन्यवाद म्हणा, कारण सद्गुरूंची कृपा तुमच्या जवळ आहे हे तुम्हाला जाणवून देण्यासाठी हे लोक तुमच्याशी कसं वागत असतील. आजच्या काळाला जर तुम्ही विचार केलात की आमच्या ऑफिसमध्ये आम्ही जिथे काम करतो तिथे आम्हाला त्रास दिला जातो, नाही, तो त्रास ते देत नसतात. हा, आपले कर्मबंध सुद्धा आहेत. आपण जे कर्म करतो त्याप्रमाणे आपल्याला भोगणं प्राप्त होतं. पण ते कर्मभोग संपवण्यासाठी जी लोक येतात त्यांना त्रिवार वंदन करा, त्यांना धन्यवाद द्या. कारण जर ते नसते तर आपल्याला भोग भोगायला लावणारी ही लोक आपल्या आजूबाजूला नसती तर आपले भोग भोगून चरले असते का? नाही. आणि आपण सद्गुरू कृपेमध्ये अजून आतपर्यंत पोहोचू शकलो असतो का? आपल्याला काय करायचंय? सद्गुरूंच्या जवळ पोचायचं. हा एक राजमार्ग आहे. आपण त्याला जर गल्लीबोळ म्हटलं, गलिच्छ मार्ग म्हटलं तर नाही चालणार. तो राजमार्ग आहे, तो तुम्ही आपलासा केलाच पाहिजे. इथे आईंची इच्छा पूर्ण झाली, तो स्वयंपाकी गेला आणि ह्याला स्वतः स्वयंपाक करता आला. कारण स्वयंपाक करत असताना आपण ज्या भावना आपल्या मनात असतात त्या स्वयंपाकामध्ये उतरतात. आणि स्वयंपाक जो आपल्या घरातला तो भोजन म्हणून स्वीकार करेल त्या प्रत्येकाच्या आयुष्यात कल्याणच कल्याण होते. एक स्त्री जेव्हा नवीन विवाह झाल्यावर
आपल्या पतीच्या घरी जाते तेव्हा ती आपल्या पतीसाठी स्वयंपाक करते. हा स्वयंपाक करत असताना एक पत्नी आपल्या पतीसाठी जो स्वयंपाक करते तेव्हा तिथे कुठे ना कुठेतरी शृंगार असतो. शृंगार रसात ते सगळं तयार होत असतं. हळूहळू संसार पुढे वाढतो आणि तिला बाळ होतात. आणि ती बाळ जेव्हा त्यांना हवं असलेलं ती शिजवते तेव्हा मातृत्व त्याच्यात उतरतं. मातृत्व उतरल्यामुळे तेच अन्न ती घरात सर्वांना जर देत असेल तर ते मातृत्व अजाणतेपणे सासू असेल, सासरे असतील, धीर असेल, पती सगळ्यांना समान पद्धतीनं वाढलं जातं ताटात. म्हणून म्हटलंय ना की हळूहळू काही ठिकाणी बघाल तर एखाद्या कुटुंबामध्ये जो पुरुष असतो म्हणजे पती असतो आणि मुलं हे हळूहळू समान सारखे दिसायला लागतात, वाटायला लागतात. कारण त्या पतीची पत्नी जी आहे ती स्वयंपाक करताना मुलांसाठी आणि पतीसाठी वेगळा स्वयंपाक करत नाही, पण भावना तिची जशी असेल तशी ती भावना सगळ्या स्वयंपाकामध्ये येते आणि ती प्रत्येकाच्या ताटात पुढे वाढली जाते आणि ती जेवल्याने ते भाव तयार होतात. म्हणून म्हटलंय की पत्नी ही अल्पकाळची पत्नी आणि अनंतकालची माता आहे. हळूहळू त्या पतीची ती माता रूपी काम करू लागते. ते मातृत्व ती पतीवर सुद्धा अजाणतेपणे तिचं त्याच्यावर येतं आणि मग तो तिचं ऐकायला लावतो. एका आईचा आपला मुलगा ऐकतो त्याप्रमाणे, आणि ह्याच्यात वाईट नाही, हे गरजेच असतं. पण याही उपर आर्ट ऑफ लिव्हिंग जे शिकवतात किंवा आर्ट ऑफ लिव्हिंग म्हणजे काय की जीवन जगण्याची कला काय आहे. तर ज्या वेळेला तुम्ही स्वयंपाक कराल त्यावेळेला एक गोष्ट करा की आधी तुम्हाला ध्यान शिकवलं किंवा ध्यान करणं म्हणजे काही मोठी गोष्ट नाही. फक्त डोळे मिटायचे, आपल्या श्वासावर लक्ष केंद्रित करायचं आणि प्रत्येक काम करण्यापूर्वी, आता स्वयंपाक करण्यापूर्वीच मी सांगतो की तुम्ही ध्यान करा आणि मी आता स्वयंपाक करायच्या सेवेला लागते आहे. माझ्या घरात मी हा स्वयंपाक करत असेल तरी हा स्वयंपाक मी माझ्या सद्गुरूंना, माझ्या गुरुंना, माझ्या देवाला, माझ्या परमेश्वराला, भगवंताला प्रसाद म्हणून मी तयार आहे. आणि हा प्रसाद म्हणून जर केला मग तिचे पती असो, पत्नी, बंधू, भगिनी किंवा दीर, नणंदा, जाऊबाई, कोणीही, सासू सासरे आणि तिची मुलं कोणीही जर ते जेवले तर त्यांना त्याच्यातून सद्भावना पोचणार आणि प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण होणार. आईना हेच इकडे हवंय. म्हणून आईने काय केलं की ती जी सेवा आहे ती स्वतःकडे असावी, कारण कुटुंब जे आहे ते एकत्रित राहण्यासाठी सद्भावना प्रत्येकाच्या आत जाणं गरजेचं असतं. माझे गुरु सांगायचे की हिंदीमध्ये सांगायचे की जैसा अन्न वैसा मन. जसं अन्न आहे तसं आपलं मन बनतं आणि जैसा पाणी वैसे वाणी. म्हणजे जसं तुम्ही पाणी प्याल तशी तुमची वाणी. कर्म 3 प्रकारे तयार होतं, मी नेहमी सांगतो. एक, कर्म काया म्हणजे आपण शरीराने जे हालचाली करतो, आचार विचार, आचार. दुसरं वाचा म्हणजे आपण जे बोलतो, चांगलं बोललो कोणाबद्दल तर चांगलं कर्म झालं, कोणाबद्दल वाईट बोललो तर वाईट कर्म झालं. कुणाला मारलं हाताने तर ते कायेने केलेलं, शरीराने केलेलं. कुणाला चांगलं मदत केली हाताने तर ते कायेने केलेलं सत्कर्म. आणि तिसरं फार महत्वाचं ते मने म्हणजे मनाने केलेलं कर्म हे खूप तीव्र असतं, याचे परिणाम सुद्धा तीव्र असतात. चांगलं केलं तर तितक्या तीव्रतेने चांगलं होतं, तितक्या पटीने चांगलं होतं, आणि वाईट केलं तर तितक्या, म्हणजे आपलं आपण दुसऱ्याशी जे करू तेच आपल्याला पुन्हा मिळत असतं. आपलं कर्म हे फळ दिल्याशिवाय शांत होत नाही. हा कर्माचा सिद्धांत आहे. या ठिकाणी हे मला तुम्हाला सांगायचंय की जर तुम्ही मनाने एखाद्याचा वाईट विचार केलात तर त्याचं वाईट होईल, पण त्याच्या 10 पटीने किंवा 1000 पटीने तुमचंही वाईट होणार एक ना एक दिवस, हे लक्षात ठेवा. म्हणून काया वाचा मने हे कर्म. तर इथेही तुमची कर्म सुधारण्यासाठी मी जर मनाने विचार केला की हे जे मी भोजन, स्वयंपाक जे मी करत आहे, तयार करत आहे, तो ज्याला ज्याला मिळेल त्याच्या आयुष्याचं कल्याण हो. मग ज्याला जसं मिळेल, जसं एक प्रवचन करत असताना प्रवचनकार किंवा आपले गुरु जे असतात ते प्रवचन करत असताना
प्रवचन हजारो माणसांसमोर एकच वाक्य ते देतात. ते एक वाक्य हजारो लोक, हजारो भक्त, हजारो शिष्य स्वतःला जसं हवं तसं घेतात. म्हणजे शब्द एकच असतो, अर्थ हजार होतात. कारण ते सद्गुरु रूपी पारमार्थिक दृष्टिकोनातून तुम्हाला देत असतात. जो जे वांछिल तो ते लाहो असं म्हटलेलं आहे. असं का म्हटलंय ज्ञानोबा रायांनी? तर ज्याला ज्याला ज्या ज्या गोष्टींची ह्या विश्वात गरज असेल त्याला तिला ते मिळो, ही आपली जर सद्भावना असेल तर आपल्या आयुष्यात ज्या ज्या वेळेला ज्या ज्या गोष्टींची आपल्याला गरज लागेल त्या गोष्टी आपल्याला आपोआप मिळतील. म्हणून इथे पुन्हा सांगतो की आईने हा स्वयंपाक स्वतःकडे ठेवला. कारण एवढं मोठं जे कुटुंब होतं ते त्यांना एकत्रित ठेवून त्या कुटुंबाचं कल्याण त्यांना हवं. तर या ठिकाणी आईंची ती इच्छा पूर्ण झाली. रुक्माबाईंचा स्वयंपाक अत्यंत स्वादिष्ट होत असल्याने घरातील मंडळी त्यांचे सारखे कौतुक करीत असत. पुन्हा तेच, तुम्ही सद्भावनेने काहीही शिजवलं, अगदी तुमच्या घरात कमी असेल अन्न तरी सुद्धा तुम्ही सद्भावनेने शिजवलं तर ते प्रत्येकाच्या पचनी पडतं आणि ते सगळ्यांना पुरतं आणि स्वादिष्ट लागतं. त्या रसास्वादाची जिभेने घेतो आपण ना. अनेक स्वाद आपल्या जिभेवर आहेत, वेगवेगळे रस आहेत. हे कशामुळे मिळतात? तर आपल्या आंतरिक शक्तीमुळे तयार होतात. कडू कारलं जरी प्रेमाने खाल्लं, ध्यानपूर्वक ध्यान करून खाल्लं तर ते गोडही लागू शकतं. तुरट एखादी वस्तू खाल्ली तर ती आंबट लागू शकते, आंबट वस्तू गोड होऊ शकते. म्हणून सद्भावना गरजेची आहे. तर रुक्माबाईंचा स्वयंपाक अत्यंत स्वादिष्ट होत असल्याने घरातील मंडळी त्यांचे सारखे कौतुक करीत असत. तरी अभिमानाने फुगून न जाता हा सर्व कृष्णाचाच खेळ आहे असे त्या मानित असत. एदन्न मम, मी काहीही करत नाही, हे सगळा करता करविता परमेश्वर आहे, भगवंत आहे, माझा कृष्ण आहे. आपण करतेपणाचा भाव आपल्याकडे जर ठेवला तर कुठचीही गोष्ट आपल्याला त्या पटीने पुन्हा मिळत नाही. मी करते, मी करतो, माझ्यामुळे होतं, या सगळ्या गोष्टींवर पाणी सोडायला शिका. कारण ब्रह्मांडीय तत्व इतकं प्रबळ आहे, पॉवरफुल आहे की तुम्ही केलेली जी कामं आहेत ती कामं तुम्ही कामं म्हणून न करता सेवा म्हणून जर केला, सेवाभाव आला पाहिजे. कर्म आहेत, कर्माच्या सिद्धांताप्रमाणे त्याचे रिझल्ट मिळणार आहे, पण त्याचे रिझल्ट चांगले मिळावेत यासाठी किंवा वाईट कुणाचं व्हावं यासाठी आपण कर्म करू नये. प्रत्येक गोष्ट करत असताना मनात चांगले विचार ठेवायचे आणि सजग राहायचे. सजग म्हणजे सतर्क, सतर्क किंवा सावध याच्याही उच्च पद्धतीचा जर शब्द पुढचा असेल तर तो सजग, सदैव सतर्क राहून जगणे. श्वास जरी आला, जरी श्वास आला तर तो श्वास चांगला येतोय की वाईट, त्याच्याबरोबर आपल्याला चांगली प्रेरणा मिळते की वाईट, यावर सुद्धा लक्ष असलं पाहिजे. तो खरा साधक, तो खरा शिष्य. प्रत्येकाने आपलं आयुष्य एक मनुष्य म्हणून जगण्यापेक्षा एक साधक म्हणून जगायला शिका. आणि जर साधना तुमच्या आयुष्यात आली तर तुमच्या आयुष्यात कुठच्याही गोष्टीची कमी पडत नाही. कमी असेल तरी सुद्धा त्याच्यात समाधान येणार आणि जिथे समाधान आहे तिथे लक्ष्मी नक्कीच वास करते. तर आता इकडे बाबूरावांना बाळशास्त्री गेल्यापासून एक एक दिवस म्हणजे एक एक वर्षाप्रमाणे वाटू लागला. साहजिकच आहे, वडिलांचं आपल्या आई मुलीवर प्रचंड प्रेम होतं आणि जेव्हा तेच बाळ सासरी गेलं तेव्हा वडिलांना काही करमेना. पण त्याच्या उलट रुक्माबाईंना 2 वर्षे कशी निघून गेली हे समजू शकले नाही. सद्गुरू आहेत त्या, जिथे त्यांचं कार्य आहे तिथे त्यांना रमणं स्वाभाविक आहे. कारण सद्गुरु रूपाने जो जो जन्माला येतो त्याला स्वतःच्या कार्यप्रणालीवर लक्ष द्यावं लागतं. कुठच्याही भावभावनामध्ये गुंतून राहणं त्यांना परवडत नाही, त्यानं शक्य नसतं. मग ही माझी पत्नी, हा माझा पती, हा माझा मुलगा, ही माझी मुलगी, हा माझे वडील, माझी आई, काही नाही. कर्म फार महत्वाचं. कर्म म्हणजे कशासाठी? ब्रह्मांडाच्या चांगल्या, म्हणजे ब्रह्मांडात काहीतरी चांगलं घडवण्यासाठी त्यांचा अवतार झालेला असतो. आपण जे मनुष्य आहोत
त्यांना अशा व्यक्तींची ओढ लागणं स्वाभाविकच आहे, प्रत्येकाला लागणार. आणि आपली ओढ म्हणजे कशी असते? आपली ओढ प्रापंचिक असते. प्रापंचिक म्हणजे काय? भौतिक सुखाची म्हणत नाहीये मी. प्रापंचिक म्हणजे एका प्रपंचात एकावर प्रेम असेल तर आपण त्या माणसाला मनाने प्रेम करण्यापेक्षा त्याच्या अस्तित्वावर जास्त प्रेम करतो. अस्तित्व म्हणजे त्याचं तिथे असणं गरजेचं आहे. तो नसला, ती नसली की मला करमत नाही, स्वाभाविक आहे. पण परमार्थात तसं नाही. परमार्थामध्ये हे जे अवतारी स्त्री किंवा पुरुष अवतार घेतात त्यांचं कार्य त्यांना फार महत्वाचं असतं. ते करण्यासाठी ज्या ज्या गोष्टींचा त्याग करावा लागेल त्या त्या गोष्टींच्या ते लोक त्याग करतच राहतात. आणि इथे त्यामुळे त्यांच्या वडिलांना, आईच्या कर्मेना पण 2 वर्षे सासरी कशी निघून गेली हे रुक्माबाईंना कळलंच नाही. याचा अर्थ माहेरच्या माणसांचा त्यांना विसर पडला होता असं नाही. तर मागचा पुढचा विचार न करता आपल्या वाटणीला आलेले कोणतेही काम असो ते काय आवाच्या मनाने करायचे हा त्यांचा स्वभाव. मी मगाशी सांगितल्याप्रमाणे आईंचं कसं मॅच होतंय बघा. तुम्हाला समजावताना काही गोष्टी मी सांगतो, पण ब्रह्मांडीय तत्व जे आहे किंवा ज्याला मी गुरुतत्व म्हणतो ते गुरुतत्व सर्वत्र एकच असल्यामुळे प्रत्येक गोष्टी येथे सारख्या वाटू लागतात. मी तुम्हाला सांगितलं काय आवाच्या मने तुम्हाला कसं असायला पाहिजे? सात्विक असायला पाहिजे. त्यांना आपल्या माहेरच्या लोकांचा विसर पडला असं नव्हतं, पण मागचा पुढचा विचार न करता आपल्याला वाटणीला आलेलं काम आपल्याला करायचं असतं. मग कुणी आपल्याला त्रास देण्यासाठी करो किंवा न, प्रत्येक गोष्ट आपल्या संचिताप्रमाणे घडत असते. आपण जे केलंय तेच आपल्याला भोगायला मिळणार आहे. मग आपण करत असलेलं नेहमी कामच असतं का? नाही, कर्म नसतं, सेवा असते. कधी कधी काही गोष्टी इतक्या महत्वाच्या असतात की त्या करणं गरजेचं असतं. तुमचाही अवतार असू शकतो, तुमच्यातल्या कित्येक लोकांचा पुनर्जन्म असू शकतो. तर त्या जन्मात पूर्वजन्मेची जी कर्तव्य आहेत ती पूर्ण करायला तुमचा जन्म झाला असेल. गरजेचं नाही की अवतारच असायला पाहिजे, पण आपला जो सनातन धर्म आहे तो पुनर्जन्मावर विश्वास ठेवतो, एकाच जन्माचं हे नाही. म्हणून नेहमी मी सांगतो मनाच्या श्लोकाचं वाक्य की मनात वाचिले पूर्व संचित केले तर यासारखे भोगणे प्राप्त झाले. माझ्या अनेक प्रवचनांमध्ये तुम्हाला हे ऐकायला मिळतं. मन म्हणजे मनुष्य, मनुष्य म्हणजे मना ज्याला आहे तो मनुष्य, त्याने पूर्वसंचित म्हणजे पूर्वजन्मात अनेक कर्म करून ठेवले, त्याप्रमाणे त्याला भोगणं प्राप्त झालंय. तर तुमच्यापैकी कित्येकांचा पुनर्जन्म असू शकतो आणि त्याप्रमाणे तुमची आमची भेट होते. प्रत्येकाची भेट ही त्याच्या संचिताप्रमाणे असते बरं का. असं नाही की बाबा माझा जन्म नवीनच झाला असेल, पहिल्याच वेळेला मी अवतरलो असेल, अवतरली असेल, नॉट नेसेसरी, गरजेचं नाही. पॉसिबिलिटी जास्त हीच आहे की आपले अनेक जन्म झालेले आहेत, अनेक जन्मात आपण पुन्हा पुन्हा भेटलेलो आहोत, या जन्मात उरलेलं काम करायला पुन्हा भेटलो असू. मग हे जर जाणून घेतल्यानंतर आपल्याला वाईट किंवा चांगले जे भोग भोगायला येतात ते आपलं प्रारब्ध म्हणजे आपण संचित करून ठेवले चांगली वाईट कर्म करून अनेक जन्मजन्म आणि ह्या जन्मात आत्तापर्यंत, तर ते संचित झाले, साठा झाले, संचय. पण प्रारब्ध म्हणजे काय? तर ते भोगायला सुरुवात होते ज्या ज्या वेळेला वेळ ठरलेली असते त्या त्या वेळेला ते भोगावं लागलं, त्याला प्रारब्ध म्हटलं. आपण प्रारब्ध आणि संचित यात नेहमी गफलत करतो. संचित म्हणजे आपण केलेल्या कर्माचा साठा. नेहमी सांगतो त्याप्रमाणे पुन्हा पुन्हा सांगा, कुठचंही कर्म चांगलं किंवा वाईट असो केलं तर ते फळ दिल्याशिवाय शांत होत नाही. काही कर्म अशी असतात त्यावेळेला फळ देतात आणि त्यातलं शेष काही उरतं ते पाठी आपल्या संचय होतो, त्याचा साठा होतो. आता हा साठा झाला, हा साठा जो झालेला आहे तो साठा आपल्याला पुढे काही कालांतराने पुन्हा भोगायला येतो. साठा आहे त्याला काय म्हणतात? संचय. संचय म्हणजे संचित आणि भोगायला प्रारंभ होतो त्याला प्रारब्ध म्हणतात. तशी गफलत कोणी करू नये. तर इथे मागचा पुढचा विचार न करता आपल्या वाटणीला आलेले प्रत्येक काम आपलं पूर्व प्रारब्धानुसार आहे, पूर्वसंचितानुसार आहे. मीच माझी चूक दुरुस्त करतो, पूर्वसंचितानुसार आहे, ते आपल्याला भोगायचं आहे. काही लोक त्याला प्राक्तन म्हणतात, प्रारब्ध म्हणतात, काही म्हणतात, पण ते म्हणण्याच्या मागे आजपासून हा दृष्टिकोन स्वतःचा बदला तर ते काया वाचा म्हणे केलंच पाहिजे.
तर आईंचा तो स्वभाव होता, त्यामुळे सासरच्या माणसात त्या समरसून गेल्या. 2 वर्षानंतर बाबूरावांच्या पत्रावरून नारायणरावांनी रुक्माबाईंना गोकर्णाला नेऊन पोहोचवले. बाबूरावांचं पत्र आलं म्हणून नारायणरावांनी रुक्माबाईंना गोकर्णाला आपल्या माहेरी नेऊन 2 वर्षानंतर पोहोचविले. डोहाळे जेवणा निमित्त जिकडे तिकडे त्यांना बोलावणे येऊ लागली. डोहाळे म्हणजे पुढची तयारी पुन्हा सुरू. तरी त्याबद्दल आनंद वाटण्याऐवजी आपणावर एक मोठे संकट ओढवल्याप्रमाणे त्यांना वाटू लागले. त्यामुळे आता आई या पारमार्थिक मार्गावर मार्गक्रमण करतायत. एक जीव जन्माला येणं, एक स्त्रीला मातृत्व प्राप्त होणं, हे तर प्रत्येक स्त्रीला आवडतं आणि ते हवं असतं. स्त्री जन्माला आल्यानंतर मातृत्व याबद्दल सनातन धर्मामध्ये फार महत्वाच्या गोष्टी सांगितल्या. सनातन धर्म या गोष्टीला फार उच्च दर्जा देतो. आई म्हणजे आपण म्हटलं आद्य ईश्वर, हे सगळ्यांना आता सर्वश्रुतच आहे. पण आई होण्याचं सुख मिळालं नाही तर त्या स्त्रीला जन्म घेऊन अपुरेपणाची जाणीव होत असते. पण इथे ह्या अवतार कार्य जी ब्रह्मांडाची आई आहे, संपूर्ण जगताची आई आहे, तिला या संसारात जर गुंतून राहून मुलांना जन्म देऊन रांधावाडा उष्टीकाडा करत बसेल तर अख्ख्या ब्रह्मांडाची सेवा करण्याचं आई तत्व घेतलंय त्यांनी, तर ते पूर्ण कसं होणार? म्हणून आई होण्याची डोहाळे जेवणासाठी सगळीकडे बोलावणं येत असलं तर या आईला मात्र जी जगज्जननी आहे, जगाची माता आहे, तिला आवडेल का? नाही. तिचं लक्ष त्यात लागेल का? नाही. पण जग रहाटीप्रमाणे तुम्हाला सुद्धा जर अध्यात्मात आल्यावर मला प्रपंच सोडावं लागेल ही जी संकल्पना तुमच्या मनात दृढ झाली त्याच काढून टाका, असं नाही. तुम्ही प्रपंचात राहून सुद्धा परमार्थ सांभाळू शकता. आईने सुद्धा परमार्थासाठी आईचा जन्म आहे, जगन्माता आहेत त्या, तर त्यांना सुद्धा हे सगळं करावं लागलं आणि त्यांनी आनंदाने केलं. पण त्यांचं मन त्यात रमणार का? स्वाभाविक नाही. तसं आईंचं काही मन रमेना, त्यामुळे जेवणाला जाण्याचे ते मुद्दाम टाळीत असत. एके दिवशी बाबूराव सीतामाईंना म्हणाले, उद्यापासून बाळ पाणी ओढू दे, म्हणजे पुढे तिला बाळणपणात त्रास होणार नाही. गरोदर बायकांनी जिकडे काम करावे तिकडे, जितके काम करावे तितके चांगले. त्याप्रमाणे दुसऱ्या दिवसापासून पाणक्या बंद केला आणि रुक्माबाई स्वतः पाणी ओढू लागल्या. बघा, स्वतः बाबूराव जे आहेत लोकांना आयुर्वेदाच्या मार्गाने औषध व उपचार देत होते. यांचा अभ्यास दांडगा होता. पूर्वी सांगितल्याप्रमाणे त्यांना एक विद्वान माणसाची साथ लाभली होती आणि ते औषध देत होते. तर आयुर्वेदाचा अभ्यास असल्यामुळे आईंचे जे वडील बाबूराव आहेत, तर त्यांनी ती माहेरी आलेली आहे आपल्या पत्नीला, आईंच्या आईला काय सांगितलं की पाणी काढणं विहिरीतून ते काम उद्यापासून त्यांना करू दे. कारण गरोदरपणामध्ये व्यायाम जो आहे, माफक व्यायाम, अति नाही, अति कष्ट सर्वता वर जाते, असं गरोदरपणात लक्षात ठेवायचं प्रत्येकाने. पण माफक दर्जाची कामं करणं गरजेचं असतं, कारण लवचिकपणा राहणं गरजेचं असतं. तर त्याप्रमाणे गरोदर बायकांनी जितके काम करावे तितके चांगले असं त्यांनी सांगितलं. त्याप्रमाणे दुसऱ्या दिवसापासून पाणक्या म्हणजे पाणी काढून देणारा जो आहे तो बंद करण्यात आला आणि ती रुक्माबाई म्हणजे आपल्या आई ते पाणी स्वतः ओढू लागल्या. बघा, काळ बदलला आहे. आजकाल प्रत्येक गोष्ट ही आपण आनंदाने स्वीकारू लागलो आहोत. तरी सुद्धा जास्त चौकस बुद्धी झालेली आहे हल्ली, जी चांगली आहे की स्त्रीने गरोदरपणात काय करावं काय नको हे सांगणाऱ्या संस्था देखील आहेत. त्याला गर्भसंस्कार ही म्हटलं गेलं आहे. तर या गरजेच्या आहेत, कारण हे गर्भसंस्कार आज आपण ज्याचा विचार करतो पुरातन कालापासून आपल्या भारतात हे चालत आलेले आहे. हे नवीन नाही. पण आता संकुचित विचारसरणी म्हणा, म्हणजे नॅरो माइंडेडनेस म्हणा, किंवा एकत्र कुटुंब पद्धती आपण घालवल्यामुळे जे एकलकोंडेपणा आला आहे त्याच्यात सासू सासरे आई वडील हे वेगळे राहतात किंवा नसतात, फक्त पती पत्नी. त्यामुळे ती पत्नी गरोदर राहिली तर तिला या गोष्टी कोण सांगणार? म्हणून सगळं विकतच असतं. म्हणून ह्या संस्थांचं कार्य आज आईच्या सासू सासऱ्यांच्या दृष्टिकोनातून पाहायला गेलं
तर अतिउत्तम काम आहे. गर्भसंस्कार होणं गरजेचं आहे. असं काही बायका म्हणतात आमच्या वेळी कुठे आलं होतं हो गर्भसंस्कार, पण तुमच्या वेळेला सासू होती की प्रत्येक गोष्ट सांगायला, काय करायला पाहिजे काय करायला नको. पण तिचा जाच वाटत होता तुम्हाला. ती कशाला सांगत होती हे आपल्याला कळलंच नाही. पण इथे जे वडील आहेत, ज्या वडिलांचं आई ऐकतात आणि त्या वडिलांवर प्रेम असल्याची कथा आपण वाचलेली आहे. त्याला ते आईंचे जे वडील होते बाबूराव, त्यांचं आणि आईंचं प्रचंड एकमेकांवर प्रेम होतं. तर आपल्या पत्नीला, मुलीला काय काम दिलं पाहिजे हे त्याने सांगितलं. हे आजच्या काळात आपण हरवून बसलेलो आहोत. बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला आईंच्या या प्रवचनात, आईंच्या या चरित्र वाचनात अशा काही गोष्टी मिळतील ज्या सर्वसामान्य माणसाने आत्मसात करणं गरजेचं आहे. अनेक गोष्टी आहेत, अनेक विचार आहेत. अध्यात्म काय आहे, परमार्थ काय आहे, प्रपंच काय आहे आणि सनातन धर्म काय आहे, याच्यावर अनेक गोष्टींवर आपण उहापोह करू. पण आज आपण इथेच थांबूया. श्री स्वामी समर्थ.